गुंतलेले मनवेळे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 20। संध्या वेदच्या मिठीमध्ये स्तब्ध उभी होती। वेदी आली, तिने बेडरूमच्या बाहेरूनच आवाज दिला, संध्या काय करतेस ग इतका वेळ? तसा वेदने संध्याला सोडत बाजूला झाला आणि मोबाईल घेऊन तडक बेडरूमच्या बाहेर निघून गेला। आता बेडरूममधून वेदला बाहेर येताना बघून वेदी काय समजायचं ते समजून गेली। ती हसली घालतच आणि संध्याला पुन्हा आवाज दिला, संध्या ये आता बाहेर चल। वेदी संध्याकाळी येत म्हणाली। तसं संध्या मोबाईल तसाच ठेवून पटकन वेदीला साईड देत झपझप पावले टाकत वेदी आधीच किचनमध्ये पोहोचली। साधनाकडे बघून हसली आणि कामाला लागली। किती वेळ ग, आपल्यालाच करायला हवं सगळं, साधना संध्याला म्हणाली। हां, मी चपात्या लाटून देते, तू शेकून काढ, संध्या साधनाला म्हणाली। असं म्हणत पटपट जेवण करायला लागली। तिने चपात्या लाटून दिल्या आणि भाजी करायला घेतली। डाळीला फोडणी दिली, भाजी झाली। तसं काकडी कांदा कापून त्यात दही घालत कोशिंबीर तयार केली तिने। कुकर लावून भात तयार झाला। आता जेवण रेडी झालं होतं। वेदी बाहेर पडली, ती बाहेरच थांबली। ती काही किचनमध्ये परत आली नाही। तिने तेवढ्या वेळात एक काम करून घेतलं होतं। दोघीच मिळून सर्व करत होत्या। तोपर्यंत साधनाने भांडी घासली। आता फक्त जेवायचं बाकी होतं। थोडा वेळ जाताच सर्वजण जेवायला बसले। जेवणाला चांगलं म्हणत सर्वजण पोटभर जेवले। आता जेवणानंतरची भांडी कचरा आणि लादी एक एक करत सर्व कामं झाली होती। शेजारच्या 2 मुलींना वेदीने गुलाबाच्या पाकळ्या आणायला सांगितल्या होत्या। त्या मुली हौशी त्यांनी दोन्ही बेडरूम मधले बेड सजवले होते। अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तसं नाही, पण फील यायला तर सजवलेच होते। सर्वजण टीव्ही बघत बसले होते। वेदी उठली, साधनाला आणि वेदीतला बोलावलं आपल्यासोबत। बेडरूम मध्ये आणत दोघांना जवळजवळ बसवलं। आज तुमच्या दोघांचा राजा राणीचा संसार खऱ्या अर्थाने सुरू होईल। तुमचे संसार वेल फुलू दे, फळू दे, आनंदात आणि सुखात राहा, असं म्हणून वेदीने बेडशीट सरळ केली। रूम मध्ये सुगंध दरवळत होता। दोघांच्या डोक्यावरून हात फिरवत बोटं मोडली, पप्पी घेतली आणि बाहेर आली। आता काय घालायचा तो धुमाकूळ घाल, तिने दरवाजा बंद केला। आता वेद आणि संध्याला बोलावलं वेदीने। त्यांनाही बेडरूम मध्ये नेलं। आज खऱ्या अर्थाने तुमचा संसार सुरू होणार आहे। सुखाने आनंदाने संसार करा, गुण्यागोविंदाने राहा, मुख्य म्हणजे एकमेकांना समजून घ्या। तुमची संसार वेल फुलू दे, फळू दे, छान नातवंड खेळायला मिळू द्या आम्हाला, असं म्हणून दोघांना बेडवर बसवत त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत पप्पी घेतली आणि दरवाजा बंद करत बाहेर आली। वेदीला या क्षणी आपण केलेला वेडेपणा आठवला आणि हसली ती। आताची पिढी खूप प्रॅक्टिकल झाली, आपल्यासारखा वेडेपणा नाही करायची। चला आता आपण आपलंही अंथरूण घालू, ती मनात म्हणाली। वेदांसोबत खूप दिवसांनी वेदी आली होती आज। जशी वेदी बाहेर गेली, वेदीतने साधनाला पटकन जवळ घेतलं। जणू इतक्या वर्षाची प्रतीक्षा संपली होती। साधनानेही प्रतिकार केला नाही, जणू तीही त्यासाठी आतुर होती। वेदच्या बेडरूम मधून वेदी बाहेर आली तसं संध्या घाबरली। तिला ते सल्लेच आठवले।
पोटात गुडगुड व्हायला लागलं. तिने मोबाईलची लाईट चालू केली आणि पटकन बाथरूममध्ये पळाली. वेद शांत होता. आपलीच आहे ती, जाणार आहे कुठे? घाई करून आपण उगाच तिच्या भावना दुखावणार. आधीच बावरली. तिला माझ्यासोबत सुरक्षित वाटलं पाहिजे. जे माझं आहे ते तिने स्वतःहून दिलं पाहिजे. मला त्यासाठी थोडी वाट बघावी लागली तरी चालेल. तो असाच बेडवर पडून विचार करत होता. 5 मिनिटं झाली तरी संध्या आली नाही. त्याने अजून थोडी वाट बघितली. 10 मिनिटं झाली तरी आली नाही. तेव्हा मात्र तो बेडरूमवरून खाली उतरत बाथरूम जवळ आला. हलकी टकटक केली त्याने बाथरूमच्या डोअरवर. तरीही तिने आवाज दिला नाही. संध्या. वेदने संध्याला आवाज दिला. त्याने आवाज दिला तसं धडधड वाढली तिची. हा का आला आहे? हा झोपला पाहिजे म्हणून मी इथे थांबली. मगाशी झालेली त्याची जवळी तिला आठवली. गोड शहारा आणि सोबत पोटात गोळा एकसाथच आला. तिला उत्तर द्यायचं नव्हतं, पण नाही दिलं उत्तर तर घाबरून आरडाओरडा करेल तर भीती. तिने भीतच ओ दिला. हा वेद, बोला ना, काय झालं? तिने सांगितल्याप्रमाणे वेदला ती अरेतुरे करत नव्हती, पण नाव घ्यायचं सोडत नव्हती. पण तिचं असं वेद, बोला ना म्हणणं पण मनाला गुदगुल्या करून गेलं होतं त्याच्या. किती वेळ झाला संध्या? तिथेच राहणार आहेस का? मलाही बाथरूमला जायचं आहे, बाहेर ये. वेद म्हणाला. आता संध्याचा नाईलाज झाला. आता बाहेर गेलंच पाहिजे म्हणत तिने बाथरूमचा डोअर उघडला. समोरच वेदला बघून हृदय जोरात धडधडायला लागलं. ती त्याच्याकडे ओढली जाते असं वाटू लागलं. तिचं शरीर तिच्या विरुद्ध बंड पुकारू लागलं. वेदचा मखमली स्पर्श सर्वांगावर व्हावा असं वाटू लागलं. आत्ताच तर ती घाबरून बसली होती. वेदला घाबरली होती की स्वतःलाच देवच जाणे, कारण वेदने तिला अजून तरी काहीच केलं नव्हतं. रूममध्ये आल्यापासून त्याने तिला हातही लावला नव्हता. ती बाथरूमच्या दरवाजातून बाहेर येतच नव्हती. आता बाहेर येईल, आता बाहेर येईल असं वाटत होतं वेदला, पण ती हालतच नव्हती. पुतळा झाल्यासारखी केव्हाची तिथेच उभी होती. आता मात्र वेद खूप वैतागला. तिच्याकडे बघितलं तर तिचे डोळे त्याच्यावरच स्थिर झालेले, गाल थोडे गुलाबी झालेले. त्याने हात लावला तर अंग गरम लागलं तिचं. संध्या, संध्या, अगं कुठे हरवलीस? काय झालं? असं का बघत होतीस मला? वेदने विचारलं. तेव्हा कुठे मॅडम भानावर आल्या. आपण काय करत होतो? आपण तर याच्याकडे ओढली जात होतो. केमिकल लोचा. ती पटकन सावरत बाजूला झाली. वेद बाथरूम मधून यायच्या अगोदर बेडवर जाऊन झोपली, पांघरून डोक्यावर घेऊन. वेद बाथरूम मधून आला तर संध्या झोपली होती, अजिबात हालचाल न करता. काय सांगावं हिला, काही करत असते बालिशपणा. संध्या, अगं डोक्यावरून पांघरून घेतलंस तर घुसमटणार नाहीस का? वेदने तिच्या पांघरुणाला हात घालत विचारलं. त्याच्या हाताची जाणीव होताच संध्याच्या हाताच्या मुठी पांघरुणावर घट्ट झाल्या आणि त्या वेदला मंद प्रकाशात दिसल्या. संध्या, तू जागी आहेस. तू झोपल्याचं नाटक नको करू, वेद म्हणाला. वेद, झोपा ना, मलाही झोप येते, संध्या म्हणाली. खोटी खोटी,
हो ना? वेदने विचारलं तसं संध्याला आपली चोरी पकडली गेल्याचा फील आला, पण दाखवलं नाही. नाही, खरी खरी, कारण आता रात्र झाली आहे, त्यामुळे झोप येणारच, संध्या म्हणाली. हो, पण आज काय आहे माहीत आहे का? वेदने विचारलं. काय आहे? संध्याने आठवत विचारलं. तिला वाटलं काही सण वगैरे असेल आणि आपण विसरलो असो की काय. आपल्या दोघांची पहिली रात्र. माहीत आहे ना याला काय म्हणतात? वेद मिश्किल हसत म्हणाला. बाबू, पोटात गोळाच आला संध्याच्या. हे आता आठवण करून द्यायची काही गरज होती का? असंच नाही का झोपू शकत हा? असं कुठल्या ग्रंथात लिहिलंय का? पहिली रात्र ती असते सुहाग रात्र. ती वेदच्या बोलण्यावर मनात चरफडत बोलत होती. संध्या, मी काहीतरी बोलतोय तुझ्यासोबत. आता हा त्याचा मॅजिकल आवाज एकदम जवळून आला होता, पण त्याच्या इतुशा जवळ येण्याने पण संध्याला हलवून सोडलं होतं. अंगावरची लव उभी राहिली, अंग ताट झालं आणि मन तर त्याच्या मिठीत जाऊन लपलं सुद्धा. आता या मनाचं करू तरी काय? तिला काहीच कळत नव्हतं. लाटा याव्या तसंच शरीर शहारलं तिचं. मन मुक्त भावनांनी त्याच्या कुशीत जाऊ इच्छित होतं. ह्यात तिची त्रेधात रिपीट उडाली होती. मला काहीच ऐकायला नाही आलं, असं म्हणत तिने मनाला तंबी देत वेदच्या विरुद्ध दिशेला तोंड केलं. मी वेगळ्या पद्धतीने सांगू का? मग बरोबर येईल ऐकायला. वेद तिचं पांघरून हळूच बाजूला करत म्हणाला. तसं ते संध्या पुन्हा डोक्यावरून घेण्यासाठी धडपड करू लागली, पण वेद पुढे काहीच चाललं नाही तिचं. त्याने पकडलेलं साधं पांघरूनही तिला सोडवता आलं नाही. आता आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय ह्याच विचारात तिचं हृदय जोर जोरात धडधडू लागलं. इतकं की तिच्या छातीची होणारी वर खाली लय सुद्धा वाढली आणि वेदलाही ती जाणवली. आज वेदला ती स्वतःहून त्याच्या कुशीत आली असती तर आवडलं असतं. मग मात्र तिला आपली करूनच सोडलं असतं त्याने. पण स्वतःवर कंट्रोल ठेवून होता तो. त्याला संध्याला सतवायला जरी मज्जा आली होती तरी तिच्या भावना त्याला तितक्याच महत्वाच्या होत्या. तू इथे माझ्या बाजूला कम्फर्टेबल झोपू शकशील की मी खाली झोपू? वेदने हे अजून जवळ जात विचारलं. तसं संध्याने पटकन तोंड फिरवलं. असं नाही की आधी किस केला नाही, पण हा किस मोड पे लाखे खडा कर देगा तिला माहीत होतं, म्हणूनच तिने तोंड फिरवलं. पण त्याचा प्रश्न ऐकून तिला आश्चर्य वाटलं. चक्क वेद खाली जमिनीवर झोपायची गोष्ट करतो? तिने पटकन वेदकडे बघितलं. तसे तिचे ओठ अलगद त्याच्या नाकावर टेकले. त्यानेही प्रतिसाद म्हणून हळूच नाक त्या मऊ उबदार ओठांवर घासलं. संध्याला आता काय करावं सुचत नव्हतं. वेद तुम्ही नको, मीच जाते खाली, धडपडत उठत म्हणाली ती. ह्यांच्या बडबडीत 12 कधीच वाजले होते. संध्या थकली होती. वेद घरीच होता, त्याला सर्व हातात मिळत होतं, त्यामुळे तो काही दमला नव्हता. संध्याला खरंच ओव्हरलोड झोप येत होती. ती उठत होती की वेदने तिला खाली झोपवलं. त्याच घट्ट धरून बेडवर झोपवणं तिला पोटात गोळाच आणून गेलं. संध्या, तुला माझ्यावर जवळ सुरक्षित वाटत असेल तर इथेच झोप, मी काही करणार नाही. हे त्याचं वाक्य ऐकताच ती त्याच्याकडे तोंड करत झोपी गेली. वेदने लहान मुलाला थोपटत झोपवावं तसं तिच्या कपाळावर थोपटलं.
ती क्षणाचाही विलंब न लावता झोपली होती. तिला बघत बघत वेदही झोपला. जाग आली ती अलार्म वाजल्यावरच. तिने पटकन उठून अलार्म बंद केला. तिची हालचाल जाणवली तसा वेद जागा झाला, पण डोळे बंदच ठेवले. हात अंगावर होता तिच्या. बहुतेक रात्री झोपेत त्याने स्वतःला कम्फर्टेबल पोझिशन घेताना डोक्यावरून खाली घेतला होता. त्याला जाग आली नव्हती तेव्हा, पण आता तिच्या हालचालीने त्याला कळलं आपला हात डोक्यावर नाही तिच्या. संध्याने त्याचा हात हळूच पकडला आणि बाजूला करत होती की वेदने तोच हात तिचा त्याच हाताने घट्ट पकडला. सकाळी सकाळी ती अशी समोर असावी, गोड गालात हसत माझ्याकडे बघत असावी, अशी दिवसा स्वप्न त्याने कितीदा बघितली होती. वेदने डोळे उघडले आणि तिला बघितलं तर ती त्याच्याकडेच बघून हसत होती. तो आता अजूनच लाडात येत पुढे झाला आणि तिच्या पोटावर आपलं डोकं ठेवलं. तिच्याकडे बघत हसला गालात. अशी सकाळ रोज व्हावी हे माझं स्वप्न होतं. आज ते सत्यात उतरत आहे. आता प्रत्येक सकाळ अशीच गोड होईल, याहून सुंदर असेल कदाचित. तो हळू पुढे सरकत म्हणाला. पण संध्याने पटकन त्याचे डोकं आपल्या एका हाताने पकडलं आणि दुसऱ्या हाताचा आधार घेत कसं तरी उठून बसली. त्याचं डोकं मांडीवर ठेवत त्याच्या केसातून हात फिरवला. आज अलार्म का लावला? अजून थोडा वेळ झोपलो असतो ना, तो आळसावलेल्या आवाजात म्हणाला. मी या घरची सून आहे, कामं आहेत मला, इथे बसून कोणीच देणार नाही मला. सो उठा आता वेद साहेब, संध्या म्हणाली व त्याचं डोकं बेडवर ठेवलं. आपलं पांघरून घडी करून ठेवत ती बेडवरून खाली उतरली. संध्या फ्रेश होऊन किचनमध्ये गेली तर वेदी आश्चर्यचकित झाली. ही दमली तरी एवढ्या सकाळी उठून किचनमध्ये आली. संध्या तू जा, आराम कर जा, वेदी म्हणाली आणि संध्या न कळून वेदीकडे बघू लागली. सासू तर नेहमी सकाळी उठायला सांगते, इथे तर उलट झोपायला सांगते. हे काय नवीन? तिलाच काय करावं कळत नव्हतं. मला काय झालं, आराम कशाला? संध्या म्हणाली आणि वेदीने तोंड उघडच ठेवलं. म्हणजे वेद आणि तू अजून? वेदीने पुढचं मान हलवत विचारलं. आणि संध्याला आता कुठेतरी दडून बसायला मन झालं. काय या आई लोक अशाच असतात का? तिकडे माझी आई, इकडे वेदची आई. तिला थोडा रागच आला. ती उठली आणि चप्पल घालून सरळ बाहेर निघून गेली. कुठे जावं एवढ्या सकाळी तेही कळत नव्हतं. कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता, पण तिकडे लक्ष न देता ती चालत राहिली. पण जसा आवाज जास्तच जवळ येऊ लागला तसं ती विचारातून बाहेर आली. हातात फोन नाही की काही नाही. ती लगेच मागे फिरली. ती कुत्री तिला मागे फिरताना बघून अजूनच जोरात भुंकत तिच्या मागे येऊ लागली. ती आता चांगलीच घाबरली होती. तिने धावायला सुरुवात केली. कामाला जायचं नव्हतं, घरातच होती म्हणून साडी नेसली होती तिने. थोडी वर उचलून हातात पकडत ती पुन्हा बिल्डिंगच्या दिशेने धावली. एव्हाना कुत्रे अजून जवळ आले होते. ती कसंबसं गेटच्या आतमध्ये उचलली. तिथल्या वॉचमन काकाने त्या कुत्र्यांना हुसकावून लावलं. ती तशीच धावत आत आली आणि तिथेच खाली बसली. नुकताच बेडरूम मधून बाहेर आलेला वेद तिला असं बघून पटकन तिच्याकडे गेला. त्याने तिला खांद्याला धरून उठवलं तर सरळ तिने त्याला मिठी मारली.
हृदय एवढं धडधड करत होतं की कोणत्याही क्षणी ते बाहेर येईल असंच वाटत होतं. वेदीही किचनमधून बाहेर आली. वेदांग सुद्धा उठून बसले होते. सगळ्याशी अनभिज्ञ प्रेम युगून बेडरूममध्येच होतं. वेद आणि संध्याला असं मिठीत बघून त्यांना काहीच समजेना. एवढ्या सकाळीच बेडरूम असताना हे दोघं इथे का मिठी मारून उभे आहेत? वेदांग ह्याच विचारात होते. भेटूया पुढच्या भागात. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.